तुमचं घराचं गार्डन, बंगलो किंवा फार्म सुंदर आणि हिरवंगार दिसावं असं वाटतंय, तर आजच्या व्हिडिओमध्ये लॉन कसं लावायचं अँड कोणतं लावायचं हे जाणून घेणार आहोत. लॉन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात, जसं की कोरियन ग्रास, डोब ग्रास, कार्पेट ग्रास. हा आहे कोरियन ग्रास. हा खूप डेन्स आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. गार्डन, बंगलो आणि लँडस्केपिंगसाठी हा खूप पॉप्युलर आहे. आधी तर लॉनची लादी घेतलेली आहे अँड त्याला पीसेसमध्ये कट करत आहे, त्यामुळे काय आपल्याला लावायला इझी पडेल अँड जास्त लादी पण नाही लागणार. आपण जर गार्डनिंग वगैरेला यूज करत आहोत तर डायरेक्ट आपण लादी लावतो. हे असे पीसेस आपण कट केलेले आहेत अँड एक अराउंड 6 महिन्यांनी ते चांगलं पसरतं ग्रो होऊन. एक एक पीसेस लावणार आहोत थोडीशी जागा सोडून. अशाच पद्धतीने लावायचं आहे. थोडासा खड्डा खांदून लॉन असं दाबून लावायचं आहे. लॉनला प्रॉपर ग्रो व्हायला अराउंड 6 महिने ते 1 वर्ष लागतो. सगळं लॉन लावायला अराउंड 5 ते 6 दिवस गेलेले आहेत आपले. लॉन लावल्यावर त्याला चांगलं असं दाटसर पाणी द्यायचं आहे लगेच, जोपर्यंत असं चिखल टाईप होत नाही तोपर्यंत. आपलं सगळं लॉन लावून झालेलं आहे अँड आता आपण पाणी देत आहोत. भरपूर सनलाईट मिळाली तर ग्रोथ चांगली होते आणि सुरुवातीला नियमित पाणी द्यायचं आहे, नंतर गरजेप्रमाणे द्यावे. रूट्स पटकन ग्रो हवेत म्हणून आपण ही RCS ह्युमिक रिच यूज करणार आहोत. एक बॉटल अराउंड 250 मिलीलिटरची आहे अँड आपण 2 बॉटल पाण्यामध्ये कालवलेले आहेत. ह्युमिक रिच ॲसिड हे एक लिक्विड फॉर्ममध्ये आहे अँड ते प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे अँड ते कंटेन करतं 15% ह्युमिक ॲसिड. देन आपण रोकोचं एक पॅकेट टाकलेलं आहे, ते पावडर फॉर्ममध्ये आहे. हे एक फंगीसाईड आहे जे की प्रिव्हेंट करतं फंगल इन्फेक्शनपासून अँड चांगलं स्टर केलेलं आहे पाणी टाकून. हे दोन्ही प्रोडक्ट्स तुम्हाला शॉपमध्ये पण मिळून जातील अँड ऑनलाईन पण मिळेल. आता हे लॉनला मारून घेऊयात. आपण इथे एक टेक्निक यूज केलेली आहे. आपण फवारण्याऐवजी डायरेक्टच स्प्रिंकलर थ्रू सोडणार आहोत, का पण दाटसर पण सगळीकडे पसरेल. औषध मारल्यावर एक 10 दिवसातच त्याला छान अशा मुळ्या सुटलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे छोटे छोटे ब्राऊन कलरचे जे आहेत ते रूट्स आहेत त्याचे. आताच रूट्स छान असे ग्रो व्हायला स्टार्ट झालेले आहेत. ह्याला आपण कंटिन्यू रोज पाणी मारणार आहोत, का पण आता उन्हाळा चालू आहे. तसंच खूप गवत पण आलेलं आहे आणि जे अनवॉन्टेड आहेत ते सगळं ग्रो झालेलं आहे. इथे लावायला आपण राऊंडअपचं औषध यूज केलेलं आहे, त्यामुळे ते लगेच जळून जातात आणि राऊंडअप हे आपण ड्रॉप बाय ड्रॉप देत आहोत. हे फक्त छोट्या एरियासाठी आहे. जर लवळ खूपच कमी असेल तर द्या. बाकीचं जे गवत राहिलेलं आहे मोठ्या पानाचं त्याला आपण तणनाशक मारून घेत आहोत. पाण्यामध्ये ॲट्रोझाईन 50% WP अँड 2,4-D मेन हे दोन्ही औषध कालवलेलं आहे अँड ते मारत आहोत. मारल्यावर लगेच सुकल्यागत झालेलं आहे सगळं गवत असं मोठ्या पानाचं. अराउंड 4 महिने झालेलं आहे ह्या लॉनला. असं छान असं पसरायला लागलेलं आहे. लॉन हिरवळ ठेवण्यासाठी आपण त्याला खत देणार आहोत. गवताची वाढ चांगली होण्यासाठी, मातीतील पोषक तत्वे भरून काढण्यासाठी हे आपण खत देत असतो. रोगापासून सुरक्षण आणि रूट मजबूत करतं हे खत. अराउंड 8 महिने झालेले आहे आपण लॉन लावले होतं. ही बघू शकता किती हिरवंगार आणि छान असं वाढलेलं आहे लॉन. आता वाढलं आहे पण त्याला ट्रिमिंग करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण ट्रिम करून घेणार आहोत. वरचे जे वाढलेले आहे त्याला कटिंग करायची आहे. ही मशीन यूज करू शकता तुम्ही. ही मशीन पण इझी टू यूज आहे, पेट्रोलवर चालती. ही मशीनच्या मागाशी बॅग आहे, तिथे असं सगळं भुसा म्हणजे जे कटिंग केलेलं आहे ते राहतं. हे बघा किती असं कट केलेलं आहे आपण वरचं सगळं. अशाच नर्सरी प्लांट्स रिलेटेड व्हिडिओसाठी पेजला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.